ओबीसीचा जनगणनेमध्ये कालम नाही. 14 तारखेला ही ओबीसीच्या आपल्या जनगणनेची पहिली फेरी संपत आहे आणि हे सांगतायत की आम्ही सेकंड फेज मध्ये ओबीसीच्या कालमचा समावेश करू. हे आत्ताची ही चाचपणी आहे आणि हे पुढे ओबीसीचा कालम ठेवणार नाहीत मोदी सरकार. आणि ओबीसीची संख्या किती आहे हे लोकांच्या पुढे देशामध्ये माहीत होणार नाही आणि ओबीसीच्या हक्काचं जे काही मिळालं पाहिजे ते मिळणार नाही. खरं तर भाषणं झाली, आम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना करू असं पंतप्रधान बोलले, पण मग कालम का ठेवला नाही स्वतंत्र यावर चर्चा झाली. आणि आज मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये या संदर्भात किंवा देशामध्ये ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी आता प्रचंड जोर धरू लागली आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये या जनगणनेवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहिष्कार टाकला जात आहे.